आता तर या आत्महत्या वाढत आहेत, रोज होत आहेत. उद्या ट्रम्पची टॅरिफ येऊ द्या, मग ते बघाल या राज्यातला आणि देशातला शेतकरी शिल्लक राहील का. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भात आपलं तोंडही उघडत नाहीत, बोलायलाही तयार नाही त्या टॅरिफच्या संदर्भात. म्हणजे इतकी चुप्पी का साधली, का जबाब देत येत नाही. चायना लढतो आहे, अनेक देशांनी त्याविरुद्ध आपली भूमिका मांडलेली आहे, पण दुर्दैवानं आपले पंतप्रधान या टॅरिफच्या संदर्भात बोलायलाच तयार नाहीत. याचे परिणाम कारण ॲग्रिकल्चरवर फार मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि उद्या यामध्ये शेतकऱ्यांची वाढ उत्पत्ती होत असताना महाराष्ट्र सरकार म्हणून हे तर निर्लज्जपणाचा कळस आहे की आताही आधी लोकांना सांगायचं आम्ही तुमची कर्जमाफी करतो, नंतर मात्र आम्ही कर्जमाफी देण्याचा विषय नाही किंवा बोलायला तयार नाहीत आणि त्यातून आपण अलिप्त राहायचं आणि वेगवेगळे प्रकारचे स्टेटमेंट द्यायचे. ही शेतकऱ्याची बेईमानी आहे आणि हेच जर आत्ता होत राहील, कारण मराठवाड्यामध्ये मागील 2 वर्षापासून काहीच निधी ज्या संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना देणे होते मदत, ती दिलीच नाही आणि वरून कर्जमुक्ती नाही. त्यामुळे आता क्रॉप लोन मिळणार नाही पुढच्या महिन्यात आणि या स्थितीमध्ये शेतकरी शेती करू शकणार नाही. अशा वेळेस त्याला आत्महत्या करण्याचा केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. अशी परिस्थिती या राज्यामध्ये महायुतीच्या सरकारनं आणून ठेवलेली आहे आणि त्यामुळं या सगळ्या घटनेसाठी उद्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या नव्हे, शेतकऱ्यांची हत्या करणारी महायुती सरकार ठरणार आहे.